6वी झूम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला कच्च्या बटाट्याचा अगदी खमंग खुसखुशीत नाश्त्याचा पदार्थ बनवून दाखवणार आहे. हा नाश्त्याचा पदार्थ तुम्ही सकाळच्या घाईमध्ये सुद्धा नाश्त्यासाठी अगदी झटपट बनवू शकता किंवा मग मुलांच्या टिफिनमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं टेस्टी द्यायचं असेल तरीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. चला तर बघ आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. आता सुरुवातीला मी इथे 2 कच्चे बटाटे साल काढून घेतलेत. बटाट्याची साल काढल्यानंतर पहा बटाटे मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. आता आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे. किसण्यासाठी बारीक होलचा वापर न करता मोठ्या होलचा वापर करायचा आहे. म्हणजे बटाट्याचा किस आहे तो छान मोठा मोठा पडतो. अगोदर ताटात पाणी घ्यायचं आहे म्हणजे बटाट्याचा किस जो आहे काळा पडणार नाही. अशाच प्रकारे आता आपल्याला दोन्ही बटाटे किसून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता बटाटे मी किसून घेतलेत. आता हा किस आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता लगेच यामध्ये 1 चमचा हिरवी मिरची, आलं आणि लसूण याची पेस्ट घालायची आहे. याला मी जाडसर मिक्सरला पाणी न घालता वाटून घेतले. आता लगेच यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहेत. अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. आता 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत. चिली फ्लेक्स नसतील घालायचे तर लाल तिखटसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. आता पाव चमचा हळद घालायची आहे. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. आता यामध्ये आपल्याला 4 चमचे बेसन पीठ घालायचं आहे म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे. लागलं तर आपण पुन्हासुद्धा घालूया पण सुरुवातीला 4 चमचेच घालायचे. आता 2 चमचे यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. रव्यामुळे नाश्ता मस्त खुसखुशीत व्हायला मदत होते म्हणून आपण इथे रव्याचा वापर केला आहे. रव्याच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने छान एकजीव करून घ्यायचे म्हणजेच मिक्स करायचे. आता हे सर्व छान मिक्स केल्यानंतर मला यामध्ये थोडंसं बेसन पीठ कमी वाटतं आहे म्हणून मी आणखी 4 चमचे यामध्ये बेसन पीठ घालते. बेसन पीठ असंच लागेल तसंच घालायचं आहे. आता अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे. लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुम्ही इथे 1 चमचा आमचूर पावडर किंवा 1 चमचा चाट मसाला देखील घालू शकता. आता बेसन पीठ आपण यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी देखील यामध्ये घालायचं आहे. पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं घालायचं आहे कारण बटाट्यामध्ये सुद्धा भरपूर पाण्याचं प्रमाण असतं तर आपलं पीठ पातळ होऊ शकतं किंवा मिश्रण पातळ होऊ शकतं. तुम्ही पाहू शकता सर्व मिश्रण मी अगदी छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि याचं छान असं बॅटर तयार झाले. बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलही नाही. मीडियम कन्सिस्टन्सीचं इथे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता आपलं बॅटर परफेक्ट तयार आहे. लगेच नाश्ता बनवायला सुरुवात करायची आहे. आता गॅसवरती इथे मी छोटा पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे. हे तेल आता आपल्याला अशा प्रकारे पॅनला लावून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे. आता लगेच यामध्ये मी थोडेसे तीळ घालते. तीळ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. नसतील आवडत तर नाही घातले तरीसुद्धा चालतील पण मला थोडेसे तीळ घातलेला नाश्ता आवडतो म्हणून मी घातलेत. आता 2 चमचे मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि याला चांगलं अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे. लहान मोठं तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही याला बनवू शकता. मी छोटा पॅन आहे म्हणून छोटंसं याला पसरवून घेतलं आहे. आता पहा याची कोरडी बाजू झालेली वरतून. आता अशा प्रकारे थोडंसं तेल टाकायचं म्हणजे या बाजूलासुद्धा आपला नाश्ता मस्त खुसखुशीत व्हायला मदत होते. आता हा पलटून घ्यायचा आहे. तुम्हाला इथे तेल कमी वापरायचं असेल तर नाही वरतून तेल घातलं तरीसुद्धा चालेल. तर अशाच प्रकारे आता आपल्याला हा नाश्ता अलटपलट करून कमी गॅसवरती खमंग भाजून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूला मस्त अलटपलट करून मीडियम गॅसवरती हा नाश्ता मी खरपूस असा भाजून घेतला आहे. आता बाहेर काढून घेऊया. खूप सुंदर झालेला आहे. आता आणखी एक नाश्ता मी तुम्हाला बनवून दाखवते. त्यासाठी परत आपल्याला थोडंसं तेल पॅनमध्ये घालायचं आहे. आता मी यामध्ये थोडीशी मोहरीसुद्धा घालते आहे. मोहरी आपल्याला घातल्यानंतर चांगली तडतडू द्यायची म्हणजे नाश्त्यामध्ये त्याची चव जी आहे छान उतरते. आता लगेच थोडेसे तीळ देखील आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. आता लगेच यामध्ये तयार बॅटर आपल्याला 2 चमचे घालून याला पसरवून घ्यायचे आहे. मी आज छोट्या पॅनचा वापर केला आहे म्हणून एक नाश्ता यामध्ये बनवते. तुमच्याकडे जर मोठा पॅन असेल आणि मोठ्या पॅनचा तुम्ही वापर करत असाल तर एकाच वेळेला तुम्ही 3 ते 4 नाश्ते एकदम बनवू शकता. छोट्या आकारामध्ये तुम्ही याचे पॅनकेकसुद्धा बनवू शकता. मुलांनाही खायला खूप आवडतील. आता असं पसरवून झालं की गॅस कमीच ठेवायचा आहे. आता वरची बाजू पहा सुकली आहे. लगेच थोडंसं तेल घालायचं आहे आणि लगेच याला पलटवून घ्यायचं आहे. आता अशाच प्रकारे आपल्याला लो टू मिडियम गॅसवरती याला अलटपलट करून खमंग भाजून घ्यायचं आहे.
तर तुम्ही पाहू शकता हा देखील नाश्ता आपला भाजला बाहेर काढून घेऊया आणि राहिलेले नाश्ते मी याच प्रकारे बनवून घेते. करायला खूप सोपे, खायला मस्त खमंग खुसखुशीत बटाट्याचे पॅनकेक किंवा धिरडे तयार आहेत. तुम्ही याला पॅनकेक म्हणू शकता किंवा धिरडे देखील म्हणू शकता. पण खायला खूप टेस्टी लागतात. एकदा ट्राय करून पहा. मुलांच्या डब्यामध्ये द्यायलासुद्धा ही धिरडे किंवा पॅनकेक उत्तम पर्याय आहेत. मुलांनासुद्धा नक्कीच आवडतील. मी याला सॉससोबत सर्व्ह केले. तुम्ही असेही खाऊ शकता, हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता. खायला खूप टेस्टी लागतात. तर ट्राय करून पहा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एक अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.